लाईट गेल्यावर अचानक येणारा तो मोठा कर्कश आवाज, तो धुराचा वास, पॉवर बॅकअपसाठी आपण अनेक वर्षांपासून याच गोष्टी सहन करत आलो आहोत. पण तो उपाय खरंच योग्य आहे का? आज आपण घरगुती ऊर्जेच्या भविष्याबद्दल बोलणार आहोत. अगदी बरोबर. गोंगाट आणि प्रदूषण करणाऱ्या बॅकअप पॉवरचा जमाना आता संपलाय. पण खरा प्रश्न हा आहे की या जुन्या तंत्रज्ञानाची जागा आता नेमकं काय घेत आहे. चला मग सुरुवात करूयात त्या समस्येपासून जी आपल्यापैकी बऱ्याच जणांना चांगलीच माहिती आहे, डिझेल जनरेटरची डोकेदुखी. आणि यात फक्त आवाजाचाच त्रास नाही, तर असे काही खर्च आहेत जे दिसत नाहीत पण खिशाला जड जातात. 80 ते 95 डेसिबल हा आकडा ऐकायला कदाचित साधा वाटेल, पण हा आवाज प्रचंड आहे. इतक्या आवाजात घरात शांतपणे बोलणं किंवा काम करणं जवळजवळ अशक्य होऊन बसतं. म्हणजे विचार करा, घरातच एक मोटरसायकल सतत सुरू असल्यासारखं आहे. ही कल्पनाच किती त्रासदायक आहे नाही का? डिझेल जनरेटरचा आवाज नेमका हाच अनुभव देतो. यामुळे फक्त घरातली शांतता भंग होत नाही, तर आजूबाजूच्या सगळ्यांनाच याचा त्रास होतो. पण थांबा, हा त्रास फक्त आवाजाचा नाहीये. खरं तर ही रोजच्या त्रासांची एक मोठी मालिकाच आहे. हे बघा, हे 4 मुद्दे सगळं काही स्पष्ट करतात. एक तर तो असह्य आवाज, मग आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक असा तो विषारी धूर, तिसरं म्हणजे खिशाला सतत लागणारी कात्री, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऐनवेळी हे बंद पडेल की काय याची भीती. या सगळ्या गोष्टी मिळून डिझेल जनरेटरला एक न संपणारी डोकेदुखी बनवतात. कितीतरी वर्ष आपल्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. पण आता काळ बदलला आहे, तंत्रज्ञान बदललंय. मग खरंच घराला वीज पुरवण्यासाठी यापेक्षा काही चांगला मार्ग असू शकतो का? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे हो. आणि ते उत्तर आहे प्युअर पॉवर होम, एक असं सोल्युशन जे या सगळ्या त्रासांवरचा एक अंतिम उपाय आहे. हे बघा, हे आहे प्युअर पॉवर होम. एका क्षणात फरक लक्षात येतो नाही का? कुठे तो जुना मोठा डबा आणि कुठे हे स्लीक मॉडर्न डिझाईन. हे फक्त दिसण्यापुरतं नाहीये, तर हे घरगुती ऊर्जेचं भविष्य आहे. आणि हे अगदीच स्पष्ट आहे, हा डिझेल जनरेटरला फक्त एक पर्याय नाहीये. हे आहे एक कम्प्लीट अपग्रेड, एक मोठी झेप. चला, आता थेट मुद्द्यावर येऊया. प्युअर पॉवर होम त्या जुन्या डिझेल जनरेटरपेक्षा प्रत्येक बाबतीत कसं भारी आहे, आपण थेट तुलनाच करून बघूया. इथे तर काही बोलायची गरजच नाहीये. फरक अगदी डोळ्यांसमोर आहे. एका बाजूला एक आकर्षक, भिंतीवर बसवलेलं युनिट, आणि दुसऱ्या बाजूला ती अवजड, जागा खाणारी मशीन. आता हा फरक बघा, जो खूप महत्वाचा आहे. स्विच ओव्हर वेळ, म्हणजे लाईट गेल्यावर बॅकअप सुरू व्हायला किती वेळ लागतो. प्युअर पॉवर होम 10 मिलीसेकंदांपेक्षा कमी वेळेत सुरू होतं. म्हणजे लाईट गेली हे कळण्याच्या आत परत येते. ह्या उलट जनरेटर सुरू व्हायला 1 मिनिटापर्यंत वेळ लागू शकतो, आणि तोपर्यंत आपलं महत्वाचं काम थांबलेलं असतं. आणि हा टेबल तर सगळा हिशोबच मांडतो. आवाज आणि प्रदूषण घ्या, चालवण्याचा खर्च घ्या, मेंटेनन्सचा त्रास घ्या किंवा स्मार्ट टेक्नॉलॉजी, प्रत्येक ठिकाणी प्युअर पॉवर होम खूप पुढे आहे. आता एका टेक्निकल पण महत्त्वाच्या गोष्टीबद्दल बोलूया. राऊंड ट्रिप एफिशियन्सी. सोप्या भाषेत सांगायचं तर आपण सिस्टममध्ये जेवढी ऊर्जा टाकतो त्यापैकी किती ऊर्जा आपल्याला परत वापरायला मिळते याचा हा हिशोब आहे. आणि इथे तर फरक जमिनी आसमानाचा आहे. प्युअर पॉवर होमची कार्यक्षमता आहे तब्बल 97%. याच्या तुलनेत डिझेल जनरेटरची फक्त 35%. याचा सरळ अर्थ असा की जनरेटरमध्ये वापरलेलं जवळपास 2/3 इंधन हे अक्षरशः फुकट जात आहे, धूर आणि आवाजात. म्हणजे ही पैशांची आणि ऊर्जेची किती मोठी बचत आहे. म्हणजे आता आपण फक्त एका बॅकअप पॉवरबद्दल नाही बोलत आहोत. आपण बोलतोय एका अशा स्मार्ट एनर्जी हबबद्दल जे घराला भविष्यासाठी तयार करतं. हे फक्त बॅटरी नाहीये, हे एक स्मार्ट हब आहे. याचा अर्थ काय, तर घरातली मोठी उपकरणं जसं की AC किंवा गीझर हे पण आरामात चालतात. याला सोलर पॅनलशी जोडता येतं, म्हणजे वीज वाचवता येते आणि जास्तीची वीज विकताही येते. आणि सगळ्यात भारी म्हणजे क्लाउड AIमुळे जगात कुठूनही यावर लक्ष ठेवता येतं. पण या सगळ्या टेक्नॉलॉजीच्या पलीकडे एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, आणि ती म्हणजे कुटुंबाचं आरोग्य आणि मनःशांती. विषारी धूर नाही, तो कर्कश आवाज नाही, फक्त शांत, स्वच्छ आणि अखंड ऊर्जा. तर मग आता प्रश्न हा आहे, त्या जुन्या त्रासदायक तंत्रज्ञानाला चिकटून राहायचं
की एक स्मार्ट निवड करून घरगुती ऊर्जेच्या भविष्याचा स्वीकार करायचा आणि आपलं घर खरंच शांत, सुरक्षित आणि फ्युचर रेडी बनवायचं.